नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे ओटी कशी भरायची आणि का भरायची। जेव्हा कधी आपण कुठल्याही देवीला जातो किंवा आपल्याकडे जर कुठली सवाष्ण आली तर आपण तिची पहिली ओटी भरतो। याचं कारण असं की निसर्गाने स्त्रियांना मातृत्वाची देणगी दिलेली आहे, तिला वरदान दिलेलं आहे मातृत्वाचं। आणि हे मातृत्वाचं वरदान आपल्याला दिल्या कारणाने जेव्हा आपण ओटी भरतो तर तुम्ही बघितलं असेल की स्त्रियांची ओटी भरताना आपण तिच्या ओटीपोटाच्या इथं ती ओटी भरतो आणि ओटीपोट म्हणून तो शब्द आलेला आहे ओटी। तर ह्याचं प्रतीक की तुम्हाला संतती प्राप्त व्हावी त्या सवाष्णीला आणि त्याचप्रमाणे तिची संतती व्यवस्थित व्हावी आणि म्हणून ती ओटी भरली जाते। हे झालं आपलं स्त्रियांचं। पण आपण आपल्या कुठल्याही देवीला गेलो किंवा आपल्या कुलदैवतेला गेलो तर आपण कुलस्वामिनीची ओटी भरतो। त्याचं कारण काय? ते ह्याच्यासाठी की आपल्याला जे मातृत्वाचं तिने वरदान दिलं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला जे सौभाग्य दिलं आहे, जे आपल्याला तिने भरभरून आनंद दिला आहे, त्याची एक कृतज्ञता म्हणून आपण ही देवीची ओटी भरायची असते। खरं तर पूर्वी नऊवारी साडीची ओटी दिली जायची, म्हणजेच काय तर जी कुठली साडी असायची ती नऊवार असायची। आता आजकाल सहावारी साड्या असतात। पण नऊवारी साडी का? तर देवीचे 9 रूपं आहेत हे आपल्याला माहिती आहेत आणि त्या 9 रूपांचं प्रतीक म्हणून नऊवारी साडी। त्याचप्रमाणे ही साडी जी असते तर ती रेशमी असायला पाहिजे। याचं कारण रेशीम हा असा धागा आहे की ज्याच्यातून देवीच्या ज्या शक्तीच्या लहरी येतात तर ते शोषून घेण्याची ताकद रेशमामध्ये असते। त्या रेशीम वस्त्रातून ती शक्ती शोषून घेतली जाते आणि म्हणून देवीला जेव्हा ओटी भरली जायची पूर्वी तेव्हा ते रेशमी वस्त्र असायचं की जेणेकरून आपल्या ज्या भावना आहेत किंवा आपली कृतज्ञता आहे ती देवीपर्यंत पोचायला मदत होते। त्याचबरोबर त्या ओटीमध्ये एक खण असतो। आता खण म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे की तो त्रिकोण असतो आणि त्या त्रिकोणाला 3 टोकं असतात। ते म्हणजे काय तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या शक्तीचं ते प्रतीक असतं, म्हणून तो खण ठेवला जातो। तर अशा प्रकारे ती साडी आणि तो खण असतो। त्याचबरोबर मग श्रीफळ आपण ठेवतो आणि देवीला जे सवाष्णीचे अलंकार असतात, मग बांगड्या असतील किंवा काळे मणी असतील, जोडवी असतील, गजरा असेल, जे काही असेल ते आपण त्या ताटात ठेवून देतो। त्याचबरोबर जेव्हा माझ्याकडे स्त्रिया येतात आणि मी तेव्हा त्यांना सांगते की तुम्ही कुलस्वामिनीला जाऊन ओटी भरा, तर तेव्हा मी त्यांना एक आवर्जून सांगते की आजकाल कुठेही तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला पूर्णावरणाचं ताट दिलं जातं नैवेद्य म्हणून। पण तुम्ही घरातून स्वतः थोडंसं का होईना, म्हणजे वाटीभर का होईना, तुमच्या घरातून पुरण घेऊन जात जा। याचं कारण असं की आपण आपल्याकडनं पुरण नेल्यानंतर आपल्या घरातली अन्नपूर्णा ही प्रसन्न राहते, अन्नाची कमतरता कधी पडत नाही। त्याचप्रमाणे आपल्याकडून पण देवीला काहीतरी तिला दिलं पाहिजे, ती प्रसन्न राहिली पाहिजे, म्हणून ते वाटीभर पुरण तुम्ही तिथे त्या ताटामध्ये ठेवा। त्याचबरोबर विड्याचं पान तुम्ही ठेवा। त्याचं कारण असं की पूर्वी तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपल्याकडं काही कार्यक्रम झाला, पूर्णावरणाचा स्वयंपाक झाला, तर आपण विड्याचं पान म्हणजे सांगता किंवा पूर्तता म्हणून ते पान ठेवायचो। विड्याच्या पानामध्ये काय असतं तर कात, चुना, बडीशेप, वेलदोडा, लवंग आणि मग तुम्हाला जे काही बाकीचं असेल ते सगळं आपण घालून ते पान तयार करायचो। याचं कारण हे सगळे जे पदार्थ आहेत त्यांनी आपल्या पोटाचं जे अन्न आहे त्याचं पचन व्हावं म्हणून ते खरं विड्याचं पान खायचे। कारण ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्या अन्नाचं पचन होतं। त्याचबरोबर पुरण आपल्याला माहिती आहे की खूप जड असतं पचायला आणि त्याचं पचन व्हावं ह्यामुळे आपण लोकांना विडा द्यायचो। त्याचप्रमाणे देवीला जेव्हा आपण पानाचा विडा देतो किंवा कुठल्याही देवाला तर त्याला गोविंद विडा असं म्हटलं जातं। तो 5 पानांचा असतो। जर तुम्हाला तिथे मिळाला एखाद्या पानपट्टीमध्ये तर तुम्ही तिथून घ्या किंवा 5 विड्याची पानं आणा, छान तयार करा 5 पानांचा विडा, त्याच्यात वेलदोडा, लवंग, बाकीचं सगळं घाला आणि त्या प्रसादाबरोबर तो विडाही ठेवा। हे सगळं झाल्यानंतर देवीची व्यवस्थित ओटी भरा आणि देवीला सांगा की आई गं, तुझी ओटी मी भरत आहे, आत्तापर्यंत तू आम्हाला खूप भरभरून दिलंस, तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असाच राहू दे।
मला जे सौभाग्य दिलं किंवा माझी जी संतती आहे तिच्यावरही तू असंच लक्ष कायम ठेव. आमच्या घरावर तुझं लक्ष असू दे, तुझी कृपा असू देत, तुझा आशीर्वाद असू देत, असं म्हणून ती ओटी तिला अर्पण करा. खरं तर ओटी भरणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं ह्याच कारणासाठी की तिला आपण ती कृतज्ञता म्हणून आपण ते तिला अर्पण करत असतो. तर शक्यतो जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस जाल तेव्हा ह्या प्रकारे तुम्ही ओटी भरा आणि बघा तुम्हाला किती आनंद वाटतो आहे त्याच्यात. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त माहिती ही लोकांपर्यंत पोहोचू देत. परत भेटू एका नवीन विषयावर. स्वामी ओम.